मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे चलती ट्रेन आहेत. आपल्याला या परिसराचा विकास करायचा असेल तर या ट्रेनमध्ये बसावे लागेल अशा शब्दात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना अनवर शेख यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास कामाचे कौतुक केले. मिरजेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार पदयात्रेत आमदार खाडे हे परिसरात आले होते. यावेळी त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या मदरशामध्ये जाऊन मौलाना अनवर शेख यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार खाडे म्हणाले, प्रभाग 5 मध्ये 22 कोटींचा विकास निधी दिला आहे. आम्ही पक्ष न बघता विकास कामांसाठी सर्वच नगरसेवकांना विकास निधी दिला आहे. याआधी निधी दिला आणि मग आता आम्ही मते मागायला येत आहोत. त्यामुळे आपणही आम्हाला ताकद द्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आणलेल्या निधीतूनच या प्रभागात रस्त्याची आणि ड्रेनेजची मोठी कामे झाली असून यंदा या प्रभागात भाजपने 4 सर्वसामान्य असे उमेदवार उभे केलेत. आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक असतानासुद्धा निधीची कमतरता जाणवू दिली नाही. तर 4ही नगरसेवक भाजपचे झाल्यास प्रभागातील एकही समस्या राहणार नसल्याचे सांगत नागरिकांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या. तर नागरिकांनासुद्धा प्रभागातील झालेली कामे लक्षात घेऊन नागरिकांनीसुद्धा या प्रचार पदयात्रेत भाजपला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तर प्रभाग 5 मध्ये भाजपने राजकुमार कबाडे, बिस्मिल्ला शेख, मीनाक्षी चौगुले, राकेश शिंदे या सर्वसामान्य कुटुंबातील नवख्या उमेदवारांना संधी दिली असून या प्रभागात भाजपमार्फत झालेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. हमारे सांगली मिरज महानगर पालिका के इलेक्शन के मौके पर बीजेपी के हमारे मिरज सांगली महानगर पालिका के आमदार सुरेश भाई खाड़े साहब आज हमारे मदरसे पर विज़िट दिए और ये बहुत अच्छी बात है कि उन्होंने कई दिनों अनेक हमारे इलाके में हमारे वार्ड नंबर 5 में इन्होंने विज़िट दिए और हमारे वार्ड का साहब ने भी बताया कि बहुत सारे मैंने काम किए. इसके अंदर पूरी तरतीब के साथ में उन्होंने यानी कि बताया कि हमारे विकास के अंदर यानी कि विकास वचन प्रवृत्ति के अंदर करीब 22 करोड़ रुपए इन सर ने यहाँ पर यानी कि हमारे वार्ड के अंदर खर्च किए हैं मिरज के अंदर. ये बल्कि जितने भी यहाँ के जो नगर सेवक वगैरह थे उन्हीं के थ्रू उन्होंने यानी क्या पैसा देकर इसका विकास किए हैं और आज यहाँ पर आए हैं. तो खैर मैं यही कहूँगा सब लोगों से कि सर जो काम कर रहे हैं ये चल रहा है और ये चलती ट्रेन है. ये कैसी ट्रेन है? चलती ट्रेन है कि हमको अगर मंजिल मकसूद तक जाना है तो ट्रेन में बैठेंगे तो हमने भी अपने जो भी काम है, काज है अपने इलाके के या अपने इलाके को अच्छा डेवलपमेंट करना है. तो आज सर जिस पोस्ट पर है और जिस सत्ता के अंदर है, आज पूरे इंडिया के अंदर उसी की वाह है, उसी का नाम हो रहा है. तो मैं सबसे गुजारिश करूँगा कि हम सुरेश भाई खाड़े के साथ जितने भी नेता यहाँ पर ठहरे उम्मीदवार थे ठहरे हुए हैं, इन सब का आप भरपूर सपोर्ट करें, भरपूर साथ दें और यानी का मतदान इनका करें और इंशाअल्लाह अज़ीज़ मिरज को आप और अच्छा तरह का डेवलपिंग पाएंगे. जैसे कि दरगाह वगैरह के काम के सर ने और उसके बाद वड्डी वगैरह के साथ में बहुत जगह इलाके पर यानी का ब्रिज वगैरह के सर ने काम किए हैं. इतने काम किए कि पब्लिक को मालूम नहीं पर लोग दूसरा उसका नहीं फ़ायदा उठा रहे हैं. तो मैं बस यही करूँगा कि आज सर हमारे यहाँ पर आए, मैं आपका थैंक्स करूँगा, आपका ममनून रहूँगा कि आप आकर हमारे इलाके में विज़िट दिए. और मैं कहूँगा जो भी बच्चे कुछ और काम है हमारा आपका सपोर्ट रहेगा और जो भी हमारे बचे हुए काम है उसको भी आप आने का पाए तक पहुँचाएँ. और इलेक्शन होने जा रहा है कि आप अगर चाहते रहेंगे कि हमारे मिरज का विकास हो, अच्छा काम हो, तो मैं यही कहूँगा कि चलती हुई ट्रेन में सब लोग बैठ जाएँ. त्याला काय म्हणतो आपण? घराणेशाही मोडून टाकली भाजपला. ते नाही पाहिजे. सगळ्यांच्या आग्रहास्तव मी नव्हतो, सगळ्या त्यातल्या जनतेने आग्रह केला की भाऊ तुमची सुनवाई द्यावा 7 नंबर वार्ड. मी नाव दिलं शेवटी. पण हा आग्रह वरून आदेश आल्यानंतर आम्ही ते काढून टाकलं. पक्षाच्या आदेशात घराणेशाही नको तर नाही पाहिजे घराणेशाही. पण आज आपण जर बघितलं तरी 4 महिन्यामध्ये 6 पक्ष, 4 पक्ष, 3 पक्ष बदलून माणसं धडपडते. बघितलं तुम्ही, इतिहास काढा तुम्ही. आणि कोण उभा राहतात? बायको उभा राहते, मुलगा उभा राहतो, सून उभा राहते, हे उभा राहतो, सगळी अशी उभा केलेले आहेत. म्हणजे तुमची मक्तेगिरी झाली. आणि 4 वेळा तुम्ही इकडं तिकडं सगळं पक्ष बदलून धडपड करत असता. याचा अर्थ असा आहे हे तुमचं पोटा पाण्याचं आहे. पोटा पाण्याशिवाय तुम्हाला चालणार, हे केल्याशिवाय पोटपाणी चालणार नाही असा मुद्द्यावर आहे. आम्ही तसं नाही, आम्ही एकनिष्ठ पहिल्यापासून आहे. यात 25 वर्षी मिरजतला आमदार आम्ही पहिला झालो. तिथून मी इथं मिरजत आलो. तुम्ही आशीर्वाद 4 वेळा मला दिले. कारण पहिलं लोक म्हणत होते की 2 वेळा झाले की तिसऱ्या वेळी कोण होतच नाही. तसा शाप आहे, शाप आहे असा म्हटलं. शाप आपण मोडून काढू, काय चिंता करू नका. आपण 3rd वेळ झालो, चौकारी मारला आपण आणि लोकांचे आशीर्वाद आहे.
आज इथं जी प्रसिद्धी तयार झाली, ही उद्घाटन झाली. आज जर बघितलं सगळे बोर्ड भारतीय जनता पार्टी सुरेशभाऊ खाडेचे बोर्ड लागलेले कामाचे सगळे तुम्ही बघता. दुसऱ्याचा कोणाचा बोर्ड दाखवा मला इथे, कारण जो उमेदवार येतो त्याला म्हणा तू इथे एखादा बोर्ड दाखवा आम्हाला की तू इथं आम्ही काम केलेलं नाही म्हणणार साहेब. मी पैसे दिले तेव्हा ह्यांचं चालू झालं, आणि मी पैसे देण्याचं कारण की तुम्ही तिथे पुढे या, तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेची सेवा होऊ द्या. तर तुम्ही काँग्रेस म्हणून किंवा राष्ट्रवादीचं म्हणून तुम्हाला पैसा द्यायचं नाही ठरलं तर नुकसान माझ्या जनतेच होणार आहे आणि जनतेची सुविधा उपलब्ध होणार नाही. त्यासाठी मी हे पैसे पण मागल्या वेळी मी 1-1 कोटी रुपये दिले सगळ्यांना गोष्ट बोलतो. त्यातून ती कामं तिने मांडली, कामं झाली, उद्घाटन केली, आपण कामं पण झाली. कामं आता कशी करून घ्यायची, क्वालिटी होत्या का नाही होत्या का नाही ते तिने बघायला पाहिजे. आज तुम्ही म्हणलं तर भाऊ एक रस्ता आताच केला आणि खराब झाला, आता मी काय करायचं. आता ज्याने काम घेतलं त्याने काम दिलं, ज्याला आपण पैसे दिले त्याला पकडा विचार आल्यानंतर तो हे सामील झालं नसतं, झालं खराब झाला नसतं आहे ना. अशी जर कामं करत असेल पण थोडा विश्वास द्या. मी हा वार्डचं चांगलं काम करायला काय हरकत नाही, पैसे उपलब्ध आहेत. आता मला इथे एक प्रस्ताव तुमचा दिला तुम्ही मला, त्या प्रस्तावाला हे झाल्यानंतर आपण बसून चर्चा करू कसं प्लॅन, तोपर्यंत तुमचं प्लॅन डिझाईन सगळं व्यवस्थित करून घ्या. त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल आपण करू. पण मला ह्या बूथचं मतदान चढून असलं पाहिजे, कमी नाही पाहिजे.